माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपयापर्यंत रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर तुम्हाला देखील माहीतच असेल की कोणत्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार। थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आता नवीन जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार। आता कोणत्या बहिणींना 1,500 रुपये, कोणत्या बहिणींना 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींना एकूण 4,500 रुपये मिळणार हे तुम्हाला समजलं असेल। आता पैसे तर जमा होणार हे सर्वांना माहीत झाले, परंतु हे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत खात्यावरती जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजना पात्र महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळणार, जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, पैसे नेमके कधी जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। प्रत्येक महत्त्वाची बातमी, प्रत्येक महत्त्वाची अपडेट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील पैशांची हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। काही बहिणींना 1,500 रुपये, काही बहिणींना 3,000 रुपये तर काही बहिणींच्या खात्यावरती आता तब्बल 4,500 रुपये देखील जमा करण्यामध्ये येणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींची प्रतीक्षा संपण्यामध्ये आली असून आता बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजना पात्र महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळणार, जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। ज्या पात्र महिलांना तांत्रिक कारणामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती एकत्रित रक्कम देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे। मात्र ही रक्कम खात्यावरती जमा होण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता रखडलेले हप्ते जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, म्हणजेच की पात्र असताना सुद्धा ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती
नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा केला जाईल। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा केला जाईल। आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत परंतु ई-KYC किंवा अर्जातील तांत्रिक त्रुटींमुळे मागील 3 महिन्यांचे पैसे रखडले आहेत तर अशा महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे एकत्रित 4500 रुपये जमा केले जाणार। आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा म्हणजेच की पात्र असताना सुद्धा काही कारणास्तव ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेला 17वा हप्ता 18वा हप्ता आणि सध्या जो वाटप होणार आहे तो आहे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता। अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा केले जाणार आहेत आणि जर कदाचित हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला तर ही रक्कम 6000 रुपयापर्यंत देखील जाऊ शकते। म्हणजेच की यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता हा मग नंतर या ठिकाणी म्हणजेच की जमा केला जाऊ शकतो। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा आता बहिणींच्या खात्यावरती किती, तर काही बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार, काही बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आणि काही बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार। हे तुम्हाला तर समजलं असेल, परंतु जर कदाचित या फेब्रुवारी महिन्यामध्ये आता हप्ता वाटप करायला सरकारला उशीर होत आहे आणि जर कदाचित अजून सरकारला हप्ते वाटप करण्यासाठी उशीर झाला तर मग सरकार फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता हा एकत्र म्हणजेच की देऊ शकते। म्हणजेच की रखडलेल्या मागील हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत लगेच फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता, अशा पद्धतीने मग या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे। आणि जर आता फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते जर एकत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला तर मग बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपयापर्यंत पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात। म्हणजेच की बघा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता 18वा हप्ता, आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता म्हणजेच की किती, तर एकूण 4 हप्ते देखील एकत्र जमा केले जाऊ शकतात आणि या 4 हप्त्यांचे किती, तर एकूण 6000 रुपयापर्यंतची रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाऊ शकते। आता पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येत आहे, परंतु नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर बघा सध्या ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून काही चुका झाल्या होत्या आणि ही बाब लक्षात घेता राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता राज्य सरकारने बहिणींना ई-KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली आहे। आता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील बहिणींची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 या दिवशी मान्यता दिली होती। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBTच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, तर महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी ज्या महिला आहेत तर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच की 21 ते 65 वयोगटातील महिलांच्याच खात्यावरती पैसे जमा केले जात आहेत। त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे। ज्या बहिणींकडे आधार लिंक बँक असेल, म्हणजेच की आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालं आहे, तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर 1 रुपया सुद्धा जमा होत नाही। त्यामुळे प्रत्येक बहिणींचा आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। जर म्हणजेच की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद केला जाईल। ज्या बहिणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। आणि या व्यतिरिक्त सरकारने अजून एक म्हणजेच की अट लागू केली आहे, नवीन नियम लागू केला आहे, तो म्हणजेच की ई-KYC चा आहे। ज्या बहिणींनी ई-KYC केली असेल, ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आणि आता बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींकडून ई-KYC करताना चुका झाल्या होत्या आणि ही बाब राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता राज्य सरकारने ई-KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे। ज्या देखील बहिणींनी ई-KYC केली होती परंतु ई-KYC पूर्ण झाली नव्हती तर अशा बहिणींनी ई-KYC मधील चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने ई-KYC करण्याची लिंक ही पुन्हा सुरू केली आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याची लिंक पुन्हा सुरू करण्यामध्ये आली आहे। ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडले होते तर अशा लाडक्या बहिणींनी ई-KYC मधील चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-KYC मधील चुका दुरुस्त केल्या, तुमची ई-KYC पूर्ण झाली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता काही बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये, काही बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि काही बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत। आणि अजून साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आणि जर कदाचित 4 ते 5 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता म्हणजेच की एकत्र वाटप केला जाऊ शकतो। म्हणजेच की सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघा, सध्या आता म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। परंतु जर कदाचित लवकर बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता जमा झाला नाही तर मग राज्य सरकारला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्र म्हणजेच की या ठिकाणी द्यावा लागेल। म्हणजेच की जर साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती 17वा, 18वा आणि 19वा हप्ता जमा झाला नाही तर मग साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती मग या ठिकाणी 17वा हप्ता, 18वा हप्ता, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि याच बरोबर फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी देखील शक्यता आहे। मात्र सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल। ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा, 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा, 18वा आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल। ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता आणि 19वा हप्ता अशा पद्धतीने पैसे जमा केले जातील। आणि जर हा विलंब जर अजून झाला म्हणजेच की रखडलेले हप्ते आणि सध्याच हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला जर उशीर झाला, विलंब झाला तर मग यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो। मग नंतर बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपयापर्यंत रक्कम या ठिकाणी जमा केली जाऊ शकते। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आणि समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे। त्यामुळे बहिणींसाठी अर्जंट आणि महत्त्वाची सूचना आहे। ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण नसेल, ई-KYC मधील चुका असतील तर अशा बहिणींनी ई-KYC मधील चुका तात्काळ दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने ई-KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली असल्यामुळे वेळेच्या आधी ई-KYC मधील चुका दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी देखील तात्काळ लिंक करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची
राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल, म्हणजेच की त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल। तर बहिणींनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा एकदा या ठिकाणी म्हणजेच की जी महत्त्वाची सूचना आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, ज्या देखील लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करा। सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली असल्यामुळे संधीचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या, त्यामुळे बऱ्याच बहिणींचे हप्ते हे बंद झाले होते। मात्र या ठिकाणी म्हणजेच की बहिणींना खुश करण्यासाठी आता बहिणी नाराज झाल्या होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ई-केवायसी करण्याची लिंक सुरू केली असल्यामुळे ज्या देखील बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी मधील चुका तात्काळ दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही ई-केवायसी मधील चुका दुरुस्त केल्यानंतर मग तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, 19वा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता अशा पद्धतीने एकत्र पैसे, एकत्र हप्ते जमा केले जाणार आहेत। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची ही माहिती होती। माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ इतर बहिणींना देखील नक्की शेअर करा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।